सध्या बिग बॉस मराठी हा रियालिटी शो सुरू आहे. पण मात्र हा रियालिटी शो नसून हा सगळा स्क्रिप्टेड शो आहे. या ठिकाणी सगळं ठरवून केलं जातं आणि त्यांना जे करायचं तेच ते त्या ठिकाणी करतात, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि सोशल मीडियावर तशी बरेच जण चर्चा सुद्धा करतात. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख वारंवार सांगतायत की बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो नाहीये, तसं दाखवण्याचा प्रयत्न करू नका. आता खरंच बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण मात्र बिग बॉसच्या मनामध्ये जे असतं आणि बिग बॉसला जे करायचं असतं तेच बिग बॉस ते त्या ठिकाणी करतात, असं सुद्धा आपलं वाटतं. कारण की तशाच पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये घडतं. मग बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय काय घडलंय हेच आपलं सविस्तर या ठिकाणी पाहायचंय. जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे वोटिंग ट्रेंड. मग कोण कशा पद्धतीनं खेळतंय, कोण कशा पद्धतीनं नाही, ही राज्यातली जनता पब्लिक बघत असते. आणि कोणाला घरामध्ये ठेवायचं आणि कोणाला घराबाहेर काढायचं हे पब्लिक ठरवते, असं घरच्यांना सुद्धा वाटतं आणि बाहेरच्यांना सुद्धा वाटतं. म्हणून अनेक जण त्या ठिकाणी वोटिंग करतात आणि वोटिंग करून आपलं मत आवडत्या स्पर्धकाला देतात. पण मात्र बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये ज्याला सगळ्यात जास्त वोटिंग येत होतं, जो 1 नंबरला होता, तोच सगळ्यात अगोदर घराबाहेर गेलेला आहे आणि त्याचं नाव आहे करण सोनावणे. करण सोनावणे बिग बॉसच्या घरामध्ये मला वाटतं 2-3 आठवडे राहिला आणि लगेचच घराबाहेर गेला. त्याच्या अगोदर राधा पाटील गेली होती, ओमकार सुद्धा गेला होता, त्याच्यानंतर करण गेला, असं आपलं एकंदरीत वाटतं किंवा मागं पुढं झालं असेल. पण करणला सगळ्यात जास्त त्या ठिकाणी वोटिंग होतं. वोटिंग ट्रेंडमध्ये करण नंबर 1ला होता, तरी सुद्धा घराबाहेर गेला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दिव्या शिंदेला सुद्धा वोटिंग चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने ती खेळत होती. पण मात्र दिव्या शिंदे तिच्या बोलण्यामुळं गेली घराबाहेर, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सचिन कुमावत यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं वोटिंग होतं आणि चांगल्या पद्धतीचं वोटिंग असून सुद्धा त्यांना घराबाहेर काढलं होतं. मग आता त्यांचा गेम नाहीये, ते चांगल्या पद्धतीनं खेळत नाहीयेत, म्हणून त्यांना घराबाहेर काढलं होतं, असं बिग बॉस कडून सांगण्यात आलं होतं. किंवा तसं बिग बॉसचं म्हणणं असू शकतं की बाबा हे चांगलं खेळत नाहीयेत, घरामध्ये दिसत नाहीयेत, त्यांचे मुद्दे मांडत नाहीयेत, जरी त्यांना 1 नंबरचं वोटिंग असलं तरी ते खेळत नसल्यामुळं आम्ही त्यांना काढत आहेत. पण मात्र वोटिंगनुसार त्यांना काढलंय असं ते म्हणू शकत नाहीत. कारण की करण असेल, सचिन असतील आणि इतर असतील, यांना चांगल्या पद्धतीचं वोटिंग त्या ठिकाणी मिळत होतं. आता वोटिंगचा विषय राहिला बाजूला. आता दुसरा एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे कॅप्टन्सीचा. आता बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा कॅप्टन कोणाला करायचं, कसं करायचं, हे सुद्धा बिग बॉसनं अगोदरच ठरवलेलं असतं. मग हे कसं ठरवलेलं असतं, काय ठरवलेलं असतं, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या ठिकाणी दिलेले जे टास्क असतात ते टास्क कोण कशा पद्धतीनं खेळू शकतो, कोण जिंकू शकतं आणि कोण हारू शकतं, हे बिग बॉसला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत असतं. म्हणजे कालच्या आठवड्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये प्रभू आणि संकेत हे दोघं जण कॅप्टन्सीचे उमेदवार होते आणि या दोघांपैकीच एक जण कॅप्टन होणार होता. पण मात्र बिग बॉसला प्रभूला त्या ठिकाणी कॅप्टन होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी डेंजर की वाल्याला तुमची डेंजर की दुसऱ्याला द्या, अशा पद्धतीचा नवीनच टास्क आणला आणि त्या संकेत विरोधात थेट प्रभूला उभा केलं आणि अजून काही त्या महिला उभा केल्या आणि गेम अशा पद्धतीचा आणला की त्या संकेत समोर दुसरं कोणीही जिंकणार नाही. आता हे बिग बॉसला माहित होतं आणि प्रेक्षकांना सुद्धा माहित होतं की त्या संकेतच्या ताकदीसमोर यांची ताकद लागणार नाही. जर त्या ठिकाणी विशाल असला असता, राकेश तर होता, विशाल असला असता तर कुठंतरी हा सामना तडाजोडीचा झाला असता. पण मात्र कुठंतरी ठरवून प्रभूला कॅप्टन न करता घरातल्या इतर सदस्याला किंवा संकेतलाच कॅप्टन करायचं आहे, असं बिग बॉसनं ठरवल्यामुळं तो टास्क अखेर संकेतनंच जिंकलेला आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात आणि बिग बॉस असं काही करतं की कोणाला किती दाखवायचं आणि कोणाला नाही, पुन्हा म्हणायचं हा सदस्य घरामध्ये दिसलाच नाही. हे बिग बॉसच्याच हातामध्ये आहे. त्याच्यामुळं खरंच बिग बॉस कोणाला जिंकवायचं, कोणाला हरवायचं, कोणाला घराबाहेर काढायचं आणि कोणाला त्या ठिकाणी कॅप्टन बनवायचं, हे बिग बॉस ठरवून करतं का? खरंच त्या ठिकाणी लोकांनी दिलेल्या मताला व्हॅल्यू आहे का? तुम्हाला काय वाटतं? हे अगदी चांगल्या पद्धतीने सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.